Praise the Lord, greetings everyone, welcome. Thank you, Jesus. Thank you, Jesus. As you're watching this video, share it. Thank you, Jesus. Thank you, Jesus. समय के लिए धन्यवाद यीशु. Thank you, Lord. You're awesome and mighty, Lord. तेरी स्तुति हो. Thank you, Jesus. Thank you, Jesus. तुझे छोड़ मैं चल पड़ा, ढूंढने घर हर जगह, भीड़ में मैं खो गया, खुद को पहचान ना सका, रहमत के दरिया में डुबाया मुझे, उससे जरिया बनाकर चलाया मुझे, रहमत के दरिया में डुबाया मुझे, उससे जरिया बनाकर चलाया मुझे. पापा पापा बेटा मैं तेरा, पापा पापा बेटा मैं तेरा, तुझे छोड़ मैं चल पड़ा, ढूंढने घर हर जगह, खोज में मैं खो गया, खुद को पहचान ना सका, रहमत के दरिया में डुबाया मुझे, उससे जरिया बनाकर चलाया मुझे. पापा पापा बेटा मैं तेरा, पापा पापा बेटा मैं तेरा, तुझे छोड़ मैं जाऊँ कहाँ, तू ही तो घर है मेरा, ना था मुझे ये पता, बेटा मैं था ही तेरा, नजर तेरी कभी ना हटी, महफूज हूँ तेरी परछाई में, नजर तेरी कभी ना हटी, महफूज हूँ तेरी परछाई में. पापा पापा बेटा मैं तेरा, पापा पापा बेटा मैं तेरा, तेरी आँखों की पुतली हूँ पापा, मैं आँखों की पुतली हूँ पापा,
तेरी आँखों की पुतली हूँ पापा, मैं आँखों की पुतली हूँ पापा। Thank you Lord, I worship you and I praise you Father। तेरी स्तुति करता हूँ राजा, हर समय परमेश्वर, हर समय तेरी स्तुति हो। Thank you Lord। यीशु विचारों कार्य तेरे कितने अद्भुत, जो तूने बनाए। देखूं तारे, सुनो गर्जन भयंकर, सामर्थ तेरी सारे भूमंडल पर। प्रशंसा हो वे प्रभु यीशु की, कितना कितना महान। प्रशंसा हो वे प्रभु यीशु की, कितना महान, कितना महान। Oh Lord my God, when I'm in awesome wonder, consider all the works thy hands have made. I see the stars, I hear the mighty thunder, thy path throughout the universe displayed. Then sings my soul, my Savior God, to thee. How great thou art, how great thou art. Then sings my soul, my Savior God, to thee. How great thou art, how great thou art. Thank you, Father. You are great and awesome and mighty, Father. धन्यवाद परमेश्वर कि तू महान है, सर्वशक्तिमान है, सर्व सामर्थी परमेश्वर है। हालेलुया। धन्यवाद यीशु, धन्यवाद देते हैं, धन्यवाद। We give you praise. Thank you, Jesus. हमारे बाप, तू जो आसमां में है, तेरा नाम पाक माना जाए,
तेरी बादशाहताए। ऐ हमारे बाप, तू जो आसमां में है, तेरा नाम पाक माना जाए, तेरी बादशाहताए। जैसी तेरी मर्जी आसमां में पूरी होती, जैसी तेरी मर्जी आसमां में पूरी होती, वैसी ही तेरी मर्जी जगत में पूरी हो जाए, वैसी ही तेरी मर्जी जगत में पूरी हो जाए। रोज की रोटी हमारी आज हमको दे दे, रोज की रोटी हमारी आज हमको दे दे। जीवन की रोटी तू है, वो ही हमारा बल है। जीवन की रोटी तू है, वो ही हमारा बल है। धन्यवाद परमेश्वर, यू आर आवर स्ट्रेंथ फादर। तू ही हमारा बल है परमेश्वर, जब हम कमज़ोर होते परमेश्वर तू ही हमारी ताकत है। यू आर आवर स्ट्रेंथ फादर व्हेन वी आर वीक फादर। जब हम कमज़ोर होते परमेश्वर आप ही हमारे ताकत हो परमेश्वर, आप ही हो जो हमें उठाते हो परमेश्वर, आप ही हो जो हमें छुड़ाते हो। थैंक यू जीसस। परमेश्वर इस समय के लिए धन्यवाद रखेगा, सारा समय तेरे हाथ में देते परमेश्वर। थैंक यू फादर, वी बिलीव वी आर एक्सपेक्टिंग ग्रेट थिंग्स टू हैपन। थैंक यू फादर, इन जीसस नेम। Hello. Praise the Lord. You want to sit here? Let's see what it says. One there, one there. That is high, no? Okay. Yeah, this is little. This is too much. Okay, hello. How are you? तुम्ही कसे आहात? Praise the Lord. Nice to see you all once again. तुम्हा सर्वांना परत भेटण्यासाठी फार आनंद वाटत आहे. Yeah. We have a wonderful word today. आज आपल्याकडे एक सुंदर वचन आहे And, God blesses us by His word. आणि देव आपल्याला त्याच्या वचनाद्वारे आशीर्वादित करतो He ministers to us. आणि तो आपली सेवा करतो. Now, if you neglect the word, आणि जर तुम्ही वचनाच्या दुर्लक्ष केले, He cannot minister to you. देव तुमची सेवा करू शकत That's नाही. the protocol of heaven. आणि ही स्वर्गाची नियम आहे. God doesn't forcefully do anything. आणि देव बळजबरीने काय करत नाही. So, as you hear the word म्हणून जसं तुम्ही वचन ऐकत आहात and believe, आणि विश्वास धरत आहे based on that faith, आणि त्या विश्वासाच्या God आधारे is able to minister to you. देव तुमची सेवा करायला समर्थ आहे. So, now as you're hearing, म्हणून जसं तुम्ही ऐकत आहे God is ministering to you. देव तुमची सेवा करत The आहे. Bible says He sent His word and healed them. शास्त्र म्हणत आहे देवाने त्याचे वचन पाठवून लोकांना आरोग्य Say, by दिले His word He heals आणि त्याच्या वचनाने तो आरोग्य देतो and delivered them आणि त्यांची सुटका from केली destruction. विनाशापासून. Okay, today I'm going to give a word आज मी तुम्हाला एक वचन देणार आहे which I'll make it easy for you to understand. आणि तुम्हाला समजण्यासाठी सोयीचा बनवणार. So, God wants us to rest actually. आणि देवाची इच्छा आहे की आपण विश्रांती केलं So पाहिजे that is very important. आणि ही So खूप what महत्त्वाची is आहे. that rest? आणि ती विसावा Because we म्हणजे काय? believers are so used to work and work and work.
की आपण विश्वासूला खूप सवय आहे काम करायला काम करायला And काम करायला we think if we don't work, आणि आपल्याला वाटते की जर आम्ही काम God केले नाही cannot be pleased with us. देव आपल्यावर संतुष्ट होऊ शकत And नाही we take much effort to work. आणि आपण खूप परिश्रम करतो काम And करायला so, but God wants us to rest. पण देवाची इच्छा आहे की आम्ही विश्रांती केली That's the पाहिजे goodness of God, आणि ही देवाची सांगुलपणा आहे His love for us. आणि त्याची प्रीती जी आपल्यासाठी That He आहे doesn't want us to struggle. की त्याची इच्छा नाही मी संघर्ष केलो You know, many पाहिजे are struggling in life. अनेक लोक जीवनामध्ये संघर्ष Many करत are आहेत. worried about many things. अनेक लोकांना अनेक गोष्टीची चिंता Like काळजी they आहे are worried about a family, त्यांना त्यांच्या कुटुंबाची काळजी children, आहे लेकरांची काळजी finance, आहे, पैशाची काळजी आहे sickness and disease, आजार व रोगाची काळजी आहे maybe old age, आणि वृद्ध वयाची or काळजी even आहे death. आणि मरणाची देखील काळजी But आहे only when you know grace, पण फक्त जेव्हा तुम्हाला कृपा कळतो you can come to a place of rest and peace. तुम्ही विश्रांतीच्या आणि शांतीच्या जागेमध्ये So येऊ this शकत आहे message is very important for us. म्हणून हा संदेश आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे You must know grace. आणि तुम्ही कृपेला समजून घेतले पाहिजे. Otherwise, you cannot enter into rest. नाहीतर तुम्ही विश्रांतीमध्ये प्रवेश करू Because शकत नाही grace gives you rest. कारण कृपाच तुम्हाला विश्रांती देतो Amen. आमेन Grace gives you rest. आणि कृपाच तुम्हाला So the विश्रांती better देतो you understand grace, म्हणून जितकं अधिक तुम्हाला कृपा कळत the आहे better you rest, तितकं अधिक तुम्ही विश्रांती घेत आहे and God works for you आणि देव तुमच्यासाठी काम on your करतो. behalf. तुमच्या वतीने Either you struggle and work एकतर तुम्ही संघर्ष करा आणि काम करा and let God rest, आणि देवाने विश्रांती घेऊ or द्या you rest किंवा तुम्ही विश्रांती in घ्या His finished work, त्याच्या समाप्त झालेल्या and कामामध्ये He keeps doing the work for you. आणि देव सतत तुमच्यासाठी काम करत राहतो Amen. So Amen. it's very important that we rest. म्हणून खूप महत्वाची आहे की आम्ही विश्रांती You घेतो know, पाहिजे. religion does not give us rest. आणि धर्म आपल्याला विश्रांती देत नाही And because there's no rest, there's no peace. विश्रांती नाही म्हणून आपल्यामध्ये शांती नाही In fact, it takes away your rest आणि खरोखर तुमची विश्रांती घेऊन जातो and peace. आणि शांती देखील घेऊन You know, जातो rest is no work, आणि विश्रांती म्हणजे काम नाही and work is no rest. आणि काम म्हणजे विश्रांती नाही What did Jesus say? आणि येशूने काय Come to सांगितले me, माझ्याकडे all you या are burdened, आणि जे कष्टी आहे भाराक्रांत आहे heavy laden. आणि ओझेने भरलेले And आहे He said, I'll give you rest. आणि येशूने सांगितले मी तुम्हाला विसावा देईन Amen. आमेन I'll give you rest. मी तुम्हाला विश्रांती He didn't देईन say, come to me, आणि म्हटले नाही I'll माझ्याकडे या give you a list of what you should do, what you shouldn't do. आणि मी तुम्हाला एक यादी देणार आहे तुम्ही काय केले पाहिजे काय नाही केले पाहिजे That is not what He said. आणि असं येशूने सांगितले नाही He said, you come to me, आणि येशूने सांगितले तुम्ही माझ्याकडे या you are carrying heavy burden, आणि जे मोठे भार वाहत आहे trying your best, आणि तुमचे उत्तम प्रयत्न Working करत hard आहे to आणि receive. खूप काम करत आहे प्राप्त करायला I will give you rest. मी तुम्हाला विश्रांती देणार What is rest? आणि विश्रांती काय आहे Rest means no work. आणि विश्रांती म्हणजे कामच नाही Rest means peace. आणि विश्रांती म्हणजे शांती So, faith is rest. म्हणून जो विश्वास आहे ती विश्रांती आहे Actually, faith is rest. खरोखर विश्वास विश्रांती आहे But many people are using faith to work, पण अनेक लोक विश्वासाचा उपयोग करत आहे काम करायला to get it from God. देवापासून काहीतरी So, मिळवायला they have not understood what is faith. म्हणून त्यांना कळले नाही विश्वास म्हणजे काय Actually, faith is rest. खरोखर विश्वास म्हणजे विश्रांती Because घेणे. your faith is in His grace. कारण तुमचा जो विश्वास आहे देवाच्या कृपेमध्ये And आहे. that grace came because of His works. आणि तो कृपा आला त्याच्या कामामुळे Grace is His work. आणि कृपा देवाची काम आहे And faith is rest. आणि विश्वास म्हणजे विश्रांती आहे When you believe in His grace, जेव्हा तुम्ही देवाच्या कृपेवर विश्वास करत आहे then you have rest. मग तुम्हाला विश्रांती आहे So it is very important to get this revelation. म्हणून खूप महत्वाचे की तुम्हाला हे प्रकाश मिळाले पाहिजे Grace means He worked for you, कृपा म्हणजे देवाने तुमच्यासाठी काम केला He finished it, त्यांनी तो समाप्त केला and by faith आणि विश्वासाने you enter into His rest. आणि विश्वासाने तुम्ही देवाच्या विश्रांतीमध्ये प्रवेश You know, करता that is what the Bible says. आणि असं शास्त्र If you read म्हणतात. in Hebrews 4, जर तुम्ही इब्री 4 वाचले 9 to 11, 9 ते 11 there remains a rest आणि एक विश्रांती आहे for God's people. देवाच्या लोकांसाठी This is the rest you enter by faith. आणि ह्या विश्रांतीमध्ये तुम्ही विश्वासाने प्रवेश करत It आहात also says, आणि हे देखील for म्हटले he आहे who has entered his rest कारण जो त्याच्या विसावात प्रवेश केला by आहे faith विश्वासाने has himself also ceased from works, आणि तो स्वतःला कामापासून देखील बंद केला as God did his. जसं देवाने आपलं काम बंद So केलं God is also resting. म्हणून देव देखील विश्रांती When करत when we आहे enter into Christ, जे आपण ख्रिस्तात प्रवेश we too करतो also rest. आम्ही देखील विश्रांती घेतो So, preaching the Bible is easy.
आणि सुवार्ताच्या किंवा पवित्र शास्त्राच्या प्रचार करणे That's why we सोयीचं see आहे. so many people preaching. म्हणून आपण बघत आहे की ती खूप लोक प्रचार You करत know, आहे. but the most important thing is पण खूप महत्त्वाची गोष्ट we must आहे, rightly divide the word of truth. आपण सत्याच्या वचनाला बरोबर दुभागले पाहिजे. Otherwise, we'll be very confused. नाहीतर आपण खूप गोंधळात We'll पडू be शकतो. struggling आपण संघर्ष करत असेल where God wants us to rest. जिथे देवाची इच्छा आहे की आम्ही विश्रांती So- घेतलो पाहिजे. So I don't know how to, from where to start, but because there's such a big topic. मला माहिती नाही कुठून मी सुरू केला पाहिजे, कारण हा खूप मोठा विषय आहे. So why is faith a rest? आणि विश्वास एक विश्रांती कशासाठी आहे? Because कारण you believed that Jesus worked तुम्ही विश्वास केले की येशूने काम केलं आहे and finished it, आणि तो पूर्ण केला, and by faith आणि विश्वासाने you enter तुम्ही प्रवेश करत आहे into the rest. त्या विसावामध्ये. How? कसं? By believing. विश्वास करून. So it's so simple. म्हणून खूप सोयीचं आहे. So there is a rest for God's people, म्हणून देवाच्या लोकांसाठी एक विश्रांती आहे and you have to enter by faith. आणि तुम्ही त्याच्यामध्ये विश्वासाने प्रवेश केला पाहिजे. Amen. Amen. You don't enter by works. तुम्ही कामाने प्रवेश करत नाही, No. नाही. You enter by faith. तुम्ही विश्वासाने प्रवेश करत आहे. Faith is not works. आणि विश्वास म्हणजे काम नाही, Faith is trusting in His works. आणि विश्वास म्हणजे त्याच्या कामामध्ये भरोसा करणे. Amen. आमेन. Faith is just trusting what Jesus did. आणि विश्वास म्हणजे फक्त भरोसा करणे जो येशूने केला आहे. And when you believe, आणि जेव्हा तुम्ही विश्वास धरत you आहे, have entered into the rest. तुम्ही त्या विश्रांतीमध्ये प्रवेश केला आहे. It's, God has made everything wonderful for you. आणि देवाने प्रत्येक गोष्टी खूप सुंदर बनवलेल्या आहेत तुमच्यासाठी. You don't have to struggle. तुम्हाला संघर्ष करायची गरज You नाही. need to know and believe. तुम्ही विश्वास केले पाहिजे, Many are आणि जाणून working- घेतले पाहिजे आणि विश्वास केले Many are पाहिजे. working hard अनेक लोक खूप परिश्रम करत आहे to get God to bless them. जेणेकरून देवाने त्यांना आशीर्वादित केला In पाहिजे. fact, John 6:29, the Lord said, आणि योहान 6:29 मध्ये येशूने what सांगितले, is the work of God? आणि देवाचे काम काय The आहे? work of God is देवाचे काम आहे that you believe in Jesus. की तुम्ही येशूवर विश्वास करा, You believe in Jesus. आणि तुम्ही येशूवर विश्वास करा, Because He did that work for you. कारण येशूने तो काम तुमच्यासाठी केला. So understand all this and you'll be blessed. आणि हे सर्व गोष्टी समजून घ्या जेणेकरून तुम्ही आशीर्वादित So व्हाल. if you don't believe that God has already blessed you जर तुम्ही विश्वास करत नाही की देवाने आधीच तुम्हाला आशीर्वादित केला with आहे, every blessing प्रत्येक आशीर्वादाने which is in Christ, जो ख्रिस्तामध्ये आहे, then you'll work मग तुम्ही काम करणार and you'll never rest. आणि तुम्ही कधीच विश्रांती घेणार नाही. Many are working अनेक लोक काम करत आहे instead of believing. विश्वास करण्याच्या ऐवजी. If you work, जर तुम्ही काम केले then you'll become tired. मग तुम्ही थकून जाणार, You'll struggle in life. तुम्ही जीवनामध्ये संघर्ष So करणार. Ephesians 1:3 says एफेसीकरास 1:3 म्हणत that He आहे has already blessed us. की त्याने आपल्याला आधीच आशीर्वादित So केला. don't exhaust yourself म्हणून स्वतःला थकून काढू नका trying to get आणि काहीतरी मिळवायचा what He has प्रयत्न already made provision जो त्यांनी आधी सोय करून ठेवला for आहे you. तुमच्यासाठी. Everything that you need in this life and hereafter. आणि प्रत्येक गोष्टी जे तुम्हाला या जीवनात लागणार आहे आणि त्याच्यानंतरही देवाने त्या सर्व गोष्टीची पुरवठा If you केली आहे. don't get this revelation, जर तुम्हाला ही प्रकाश मिळाले नाही, then you'll struggle, you will strive, you'll work for salvation, मग तुम्ही संघर्ष करणार, झगडणार आणि तारणासाठी तुम्ही काम you'll करणार work for sanctification, आणि तुम्ही शुद्धीकरणासाठी काम you'll work करणार for rewards, आणि तुम्ही प्रतिफळासाठी you'll काम work for करणार, healing, आरोग्यासाठी काम you'll करणार, work for blessing, आशीर्वादासाठी you'll काम work for करणार, peace. शांतीसाठी काम करणार. You know, many are trying अनेक लोक प्रयत्न करत instead आहेत of trusting God, देवावर भरोसा करण्याच्या ऐवजी, and that's why they become insecure, म्हणून ते बेचैन होत they आहे become anxious. आणि ते खूपच कळकळीत होत आहे. What do you need the Lord do for you? आणि तुमची काय इच्छा आहे की प्रभूने तुमच्यासाठी केला पाहिजे, Do you not need the Lord to heal you? आणि तुम्हाला पाहिजे की प्रभूने तुम्हाला आरोग्य दिले Many पाहिजे. say, yes, Pastor. आणि जेव्हा तुम्ही म्हणत आहे होय पास्टर, What about prosperity? आणि उन्नतीविषयी काय, So what do you need the Lord to do for you? आणि तुमची काय इच्छा आहे की प्रभूने तुमच्यासाठी काय केला पाहिजे. You know, the truth is, आणि सत्य अशी आहे you don't need the Lord to do anything for you की आता तुम्हाला प्रभूने काय केले पाहिजे ह्या गोष्टीची गरजच नाही, because He's already done His part. कारण प्रभूने आधीच आपलं काम केलं आहे You already got it. आणि तुम्हाला आधीच ते प्राप्त झाले आहे. Everything that you need in this life. आणि प्रत्येक गोष्टी जे तुम्हाला ह्या जीवनात गरज आहे ते तुम्हाला मिळाले आहे. Amen. आमेन. Don't think now God is going to provide for everything when I ask. आणि असं विचार करू नका जेव्हा मी मागणार तेव्हा देव माझ्या सर्व गोष्टीची पुरवठा करणार आहे. Some believers can say, काय विश्वासू बोलू शकत आहे, Pastor, but I'm sick पास्टर मी तर आजारी and आहे I have the doctors
proof. आणि डॉक्टरांचा पुरावा आहे, माझ्याकडे रिपोर्ट आहे. But regardless of whatever the natural facts say, पण नैसर्गिक गोष्टी काही म्हणत आहे the त्याच्या truth is व्यतिरिक्त that सत्य अशी आहे, God has already given you whatever you need. आणि देवाने आधीच तुम्हाला ती गोष्टी दिलेली आहे ज्या गोष्टीची तुम्हाला गरज He आहे. already knows what you need आणि देवाला आधीच माहिती आहे तुम्हाला काय because पाहिजे, He's the creator. कारण तो निर्माण करता आहे. In fact, the Bible says before you come to pray, आणि He शास्त्र- knows what you're going to pray for. शास्त्र म्हणत आहे तुम्ही प्रार्थना करण्याच्या आधी देवाला आधीच माहिती आहे की तुम्ही प्रार्थनामध्ये कुठल्या गोष्टीची मागणी करणार 2 आहे. Peter 1:3 says, 2 पेत्र 1:3 म्हणत आहे, according to His divine power, आणि त्याच्या दैवी He सामर्थ्यानुसार has given unto us all things. त्यांनी आपल्याला सर्व गोष्टी दिलेली आहे, It's all आणि things सर्व गोष्टी दिलेली आहे, unto life and godliness. आणि जीवनाकडे आणि सुभक्तीपणाकडे. How does it come then? आणि ही गोष्टी आपल्याकडे कसं येते, Then it says, आणि मग through म्हणत the आहे, knowledge of Him. आणि त्याच्या ज्ञानाद्वारे. Unless you have knowledge, जोपर्यंत तुम्हाला ज्ञान नाही it cannot come. ही गोष्टी येऊ शकत नाही. Why do we need knowledge? आपल्याला ज्ञानाची का गरज आहे? Because knowledge gives you faith. कारण ज्ञानच तुम्हाला विश्वास And देतो, faith gives you access to the blessings. आणि विश्वासच तुम्हाला आशीर्वादामध्ये प्रवेश देतो. Amen. Amen. So this is very important. म्हणून ही खूप महत्वाची आहे. You know, most Christians believe that God can do anything. अनेक ख्रिस्ती विश्वास करत आहे की प्रभू काहीही He's a करू great शकतो, God, I believe. आणि तो थोर देव आहे, मी विश्वास But करतो. many don't believe पण अनेक लोक ह्या गोष्टीवर that विश्वास He has करत नाही done much. की देवाने खूप गोष्टी केल्या आहे, They don't believe आणि ह्या गोष्टीवर ते विश्वास that He करत has नाही done very much for us. की त्यांनी खूप गोष्टी आपल्यासाठी करून ठेवल्या They आहेत. can believe that God can, आणि ते विश्वास करू शकत आहे की देव करू शकतो, but He has not done many things. पण देवाने अनेक गोष्टी केल्या So नाही. that's why I have to ask Him to do. म्हणून मला देवाला मागावं लागेल ती गोष्टी करण्यासाठी. With this wrong information, your prayer becomes wrong. आणि ह्या चुकीच्या माहितीमुळे तुमच्या प्रार्थना देखील चुकीचा होतो. So they live in constant state of trying to get something from God. म्हणून ते असं स्थितीमध्ये निरंतर राहत आहे जिथे ते प्रयत्न करत आहेत देवापासून काहीतरी मिळवण्यासाठी, They try to do something आणि ते काहीतरी करायचे that प्रयत्न God may bless them and heal them. की देवाने त्यांना आरोग्य दिले पाहिजे, They are आशीर्वादित begging केलं पाहिजे. God to move, आणि ते देवाकडे भीक मागत आहेत की देवाने हालचाल केला to पाहिजे, heal them, bless them, deliver them. आणि त्यांना देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी, They सुटका are always देण्यासाठी. trying to do something to get something from God. आणि ते नेहमी काहीतरी करायचे प्रयत्न करत आहेत जेणेकरून त्यांना देवापासून काय मिळेल म्हणून. But God has already done everything. पण देवाने आधीच प्रत्येक गोष्टी केल्या, Because everything that He did through the cross, कारण प्रत्येक गोष्टी जो त्यांनी केला तो through क्रूसाद्वारे the way केला, of the cross. आणि क्रूसाच्या मार्गाद्वारे And that केला. the way of the cross, the work of the cross is eternal. आणि जो क्रूसाचा मार्ग आहे, क्रूसाचे जो काम आहे ते सार्वकालिक He आहे, is not going to come back on the cross again. आणि प्रभू येशू परत क्रूसावर येणारच नाही. That is the work that Jesus did आणि तो काम येशूने केला on the cross. क्रूसावर, And He said it is finished. आणि येशूने सांगितलं हे पूर्ण So झाले आहे. everything is finished. म्हणून प्रत्येक गोष्टीचा अंत So झाली God आहे. is not troubled, He is resting म्हणून देव आता गोंधळात पडलेला नाही, देव विश्रांती घेतो, because He has finished everything. कारण देवाने प्रत्येक काम पूर्ण केलं It's आहे. not that you telling Him to do something. असं नाही की तुम्ही बोलत आहे प्रभूला तुम्ही काहीतरी करा, No. नाही. He knows everything. देवाला प्रत्येक He गोष्टी has माहिती not आहे. left anything. आणि त्यांनी कुठल्याही गोष्टी बाकी सोडला He will नाही. not say, "Arey, I forgot to take this. आणि प्रभू म्हणणार नाही मी ही या गोष्टी घ्यायला I विसरलो, forgot to pay for your sin. आणि तुमच्या पापांची भरपाई I करण्यासाठी never मी knew that विसरलो. you would sin like this. मला माहिती नव्हतं की तू असं पाप करणार आहे पुढे, I never knew that you would need this. आणि मला माहिती नव्हतं तुला ह्या गोष्टीची Oh, गरज I लागेल. forgot to pay that." अरे मी विसरलो त्या गोष्टीची भरपाई Because करायला. unless it is paid for, कारण जोपर्यंत ह्या गोष्टीची भरपाई होत we नाही cannot get it free. आपल्याला ती गोष्टी मोफत मिळू शकत We are नाही. getting it free आम्हाला गोष्टी मोफत मिळत because He आहेत, paid for it. कारण प्रभू येशूने त्याच्यासाठी Once the भरपाई payment केली. is made, एकदा किंमत भरण्यात आली everything आहे, is free. प्रत्येक गोष्टी आपल्याला मोफत What is आहे. not paid for, आणि ज्या गोष्टीची किंमत भरली then you नाही have to work for it. मग त्याच्यासाठी आपल्याला काम करावं But लागेल. Jesus has paid for everything. पण येशूने प्रत्येक गोष्टीसाठी He भरपाई has not केला आहे. forgotten anything. आणि येशू कुठल्याही गोष्टी विसरला नाही. Your past, present, and even future sins He has paid for. आणि भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य काळाची पापांची देखील You have त्यांनी to भरपाई believe केली. this. आपण ह्या गोष्टीवर विश्वास केला पाहिजे. Amen. Don't Amen. think that future sins, I don't know whether He has paid for. आणि असं विचार करू नका की भविष्याची पापांसाठी प्रभू येशूने भरपाई केला आहे किंवा नाही. No, He has paid even for your future sins. आणि प्रभू येशूने तुमच्या भविष्याच्या पापांची देखील भरपाई Because केली if He आहे. has not paid, कारण जर येशूने भरपाई केला नाही then He cannot forgive you. मग येशू तुम्हाला क्षमा करू Your शकत नाही. forgiveness is not based how much you cried, आणि तुमच्या क्षमा ह्या गोष्टीवर आधारित नाही की तुम्ही किती रडले, how much you were sincere, आणि किती तुम्ही प्रामाणिक होते, how much you were good, किती तुम्ही चांगले how much होते, you worked for forgiveness. आणि किती तुम्ही काम केले क्षमा प्राप्त करायला. No. नाही.
Forgiveness is based on what Jesus did for you. आणि क्षमा त्या गोष्टीवर आधारित आहे की येशूने तुमच्यासाठी काय केलं आहे. Many use the Old Testament law. अनेक लोक जुन्या कराराच्या नियमाचा If you उपयोग don't करत forgive, आहेत. जर तुम्ही क्षमा केले God will नाही, not forgive you. देव देखील तुम्हाला क्षमा That करणार is नाही. not under the new covenant of grace. आणि ही कृपेच्या नवीन कराराखाली नाही. The problem with Christian is, आणि ख्रिस्ती लोकांबरोबर समस्या अशी आहे, they don't rightly divide the word of truth. ते सत्याच्या वचनाला बरोबर दुभागत नाही. Let me give you a little bit gist about this, which is आणि very मी important. थोडक्यात तुम्हाला माहिती देतो जो खूप महत्त्वाची Because आहे. on the Facebook, I always read Christians writing, कारण मी फेसबुकवर नेहमी वाचतो की ख्रिस्ती लोक लिहित if you आहेत, don't forgive, जर तुम्ही क्षमा केले it नाही, is in the Bible. आणि शास्त्रामध्ये ही गोष्टी आहे, So they take out from the Bible. म्हणून ते शास्त्रामधून If हे you वचन don't forgive, काढतात. जर तुम्ही क्षमा God केली will नाही, not forgive you. देव तुम्हाला क्षमा करणार नाही. Is forgiveness based on your works, आणि क्षमा तुमच्या कामावर आधारित आहे का, or is it based on Jesus' works? किंवा क्षमा येशूच्या कामावर आधारित आहे. To preach the Bible is very easy. आणि पवित्र शास्त्राचा प्रचार करणे अगदी सोयीचं आहे. That's why so many go out and preach. म्हणून अनेक लोक बाहेर पडून प्रचार करत आहे. But to get the right revelation पण योग्य प्रकटीकरण and rightly मिळवण्यासाठी divide the word of truth, आणि सत्याच्या वचनाला बरोबर दुभागण्यासाठी, that is very important. आणि ही गोष्टी खूप महत्त्वाची आहे. Amen. आमेन. That requires revelation. आणि ह्या गोष्टीला प्रकटीकरण लागतं, प्रकाश लागतो. The law came by Moses, आणि नियमशास्त्र मोशेद्वारे but आले. grace and truth came by पण Jesus. कृपा व सत्य येशू ख्रिस्ताद्वारे Here आले. we see the contrast. आणि इथे आपण फरक पाहतो. Look at this contrast. आणि ह्या फरक मध्ये बघा, If we don't recognize contrasts in the Bible, जर तुम्ही शास्त्रामध्ये जे अंतर किंवा फरक पाहिले नाही, you will end up misunderstanding the Bible. मग तुमची पवित्र शास्त्राविषयी गैरसमज होणार. It is not so easy. आणि इतका सोयीचा नाही. We must understand the contrasts in the Bible. आणि पवित्र शास्त्रामध्ये जे अंतर आहे, जे फरक आहे, ते आपण समजून See, घेतले the पाहिजे. law came by Moses नियमशास्त्र मोशेद्वारे आले, versus grace by Jesus. आणि त्याच्या विरुद्ध जो कृपा होती ते येशू ख्रिस्ताद्वारे आली. If you don't understand this contrast, जर तुम्हाला हे फरक समजले नाही, then they'll end up interpreting the word of God. मग तुमच्या असं अंत होणार की तुम्ही जे पवित्र शास्त्राच्या चुकीचा अनुवाद करणार, And you'll end up believing wrong. आणि तुमच्या असं शेवट होणार की तुम्ही चुकीच्या And गोष्टीवर if you विश्वास believe करणार. wrong, आणि जर तुम्ही चुकीच्या गोष्टीवर you विश्वास will केला, live wrong तुम्ही चुकीचं जीवन जगेल, because you understood wrong. कारण तुमच्या समज चुकीचा होता. In some cases, you were taught wrong. आणि काही जागी तुम्हाला चुकीचा शिकवण So मिळाली. there are many contrasts in the Bible. म्हणून शास्त्रामध्ये अनेक फरक आहे. The whole Bible is for us, आणि संपूर्ण पवित्र शास्त्र but आपल्यासाठी the whole आहे. Bible is not to us. पण संपूर्ण पवित्र शास्त्र आपल्याकडे नाही. People think, oh, it's so easy to preach the gospel, Bible. So they take any verses and they preach. आणि लोकांना वाटतं की पवित्र शास्त्राचा प्रचार करणे अगदी सोयीचं आहे, म्हणून ते कुठलाही वचन घेऊन प्रचार करत That आहेत. is why many are not blessed. म्हणून अनेक लोक आशीर्वादित So होत नाही. there are many contrasts in the Bible. म्हणून शास्त्रामध्ये खूप अंतर आहे, खूप फरक आहे. There is a sin and sins, आणि plural, पाप आहे आणि अनेक पाप आहे. sinner or saint, पापी आणि संत, law and grace, नियमशास्त्र व कृपा, faith and works, विश्वास व काम, old covenant, new covenant. जुना करार, नवा So करार. you must see this contrast. आणि हे जे महान फरक आहे, अंतर आहे, तुम्ही पाहिले पाहिजे. John 1:17 says, आणि योहान 1:17 the म्हणत law आहे, was given by Moses, आणि नियमशास्त्र मोशेद्वारे देण्यात आली. but पण look at this, but grace and truth came by Jesus Christ. कृपा व सत्य येशू ख्रिस्ताद्वारे आले. One was given एक देण्यात आली and one came. आणि एक आली. See, coming is personal. आणि येणे ही वैयक्तिक आहे. Giving is like giving to a servant. आणि देणे म्हणजे आपण एक दासाला किंवा But चाकराला Jesus देतो came तसं. personally to you. पण येशू तुमच्याकडे वैयक्तिकरित्या आले, Is grace. आणि येशूच कृपा आहे. So you can easily see here, म्हणून इथे आपण सोयीस्कर there's पाहू a शकतो. contrast इथे एक महान फरक between the आहे. law that came by Moses नियमशास्त्र जो मोशेद्वारे आले, and grace that Jesus came with. आणि कृपा जो येशू घेऊन आले. So you have to compare and contrast. म्हणून तुम्ही तुलना केली पाहिजे आणि फरक केले You must पाहिजे. see what is the difference आणि तुम्ही पाहिले पाहिजे कुठला फरक आहे. between the law that came by आणि Moses नियमशास्त्र जो मोशेद्वारे आले, and grace that came by आणि Jesus. कृपा जो येशू ख्रिस्ताद्वारे आले. Amen. So this is very important. ही खूप महत्वाची And the आहे. entire Bible आणि संपूर्ण पवित्र is शास्त्र going to be based on this particular contrast. आणि
संपूर्ण पवित्र शास्त्र ह्या महान फरकवर आधारित असेल that the law came by Moses की नियमशास्त्र मोशेद्वारे आले versus the grace came by Jesus आणि Christ. त्याच्या विपरीत जो कृपा आहे येशू ख्रिस्ताद्वारे आली How God dealt आणि कसं देवाने व्यवहार केला based on the law नियमशास्त्राच्या is आधारे different ती वेगळी आहे than how God deals based on grace. आणि प्रभू कृपाद्वारे कसं व्यवहार करतो आणि नियमशास्त्राद्वारे कसं व्यवहार करतो ह्या गोष्टी दोन्ही गोष्टीमध्ये खूप मोठा फरक So आहे you must see this contrast in the Bible म्हणून हा जो फरक आहे अंतर आहे पवित्र शास्त्रामध्ये because तुम्ही many पाहिले have not पाहिजे. seen it. अनेक लोकांनी ही गोष्टी पाहिली That's नाही why they say, म्हणून ते बोलत आहे if you don't forgive, जर तुम्ही क्षमा God केली won't नाही, forgive you. देव देखील तुम्हाला And many क्षमा Christians करेल. says, Amen. अनेक ख्रिस्ती लोक मग ह्या गोष्टीला आमेन बोलत आहे And they feel condemned. आणि त्यांना दंडित वाटते Oh my, I have not forgiven that person की मी त्या व्यक्तीला क्षमा केला नाही because he hurt me, offended me. कारण त्यांनी मला दुखावले नाराज Now केला God won't forgive me. आता देव मला क्षमा करणार नाही Is it based on your works? आणि हे तुमच्या कामावर आधारित आहे You're का? rejecting the works of Jesus on the cross. तुम्ही येशूच्या काम जे क्रुसावर होता त्याच्या नाकार करत आहात. That message looks very simple, आणि तो संदेश खूप सोपं दिसतो religious, धार्मिक दिसतो pious, पवित्र दिसतो right, आणि योग्य दिसतो but it is wrong. पण तो संदेश चुकीचा आहे It drives people to condemnation, आणि तो जो संदेश आहे लोकांना दंडाग्याकडे To घेऊन guilt. जातो दोषी भावनाकडे घेऊन जातो fear, भीतीकडे घेऊन जातो because they think if I don't forgive, God won't forgive me. त्यांना वाटते की जर मी क्षमा केला नाही देव देखील मला क्षमा करणार And नाही. it becomes works. आणि मग ती जी आहे काम होतं Means God forgives based on what you do, म्हणजे देव क्षमा करतो ज्या गोष्टी मी करत आहे त्याच्या आधारे not what you believe. आणि तुम्ही काय विश्वास Or करत whom आहे you त्याच्या आधारे believe. किंवा कुणावर विश्वास करत आहे त्याच्याद्वारे नाही Forgiveness is never based on our merit. आणि जी क्षमा आहे कधीच आपल्या योग्यतावर कधीच आधारित नाही No, नाही. it is based on what Jesus did on the cross. आणि क्षमा त्या गोष्टीवर आधारित आहे जो येशूने क्रुसावर काम केलं आहे त्याच्यावर Jesus paid for the sin of the whole world, आणि येशूने पूर्ण जगाच्या पापाची भरपाई केली not आहे because they were good. आणि ते चांगले Or होते we were म्हणून good. किंवा आम्ही चांगले होते म्हणून No. नाही It's based on love. आणि ती प्रीतीवर आधारित God आहे. so loved the world देवाने जगावर एवढी प्रीती केली that He sent His Son. की त्यांनी आपलं पुत्र पाठवले Look at this. आणि या This is गोष्टीकडे- based on love, आणि ही गोष्टी प्रीतीवर आधारित because आहे. of which He sent grace. आणि त्याच्याद्वारे त्यांनी कृपेला पाठवले Grace came because of love. आणि कृपा आली प्रीतीमुळे So grace cannot be earned. म्हणून कृपाची आम्ही कमाई करू शकत नाही In grace, there's healing, blessing, deliverance, salvation, everything. आणि कृपामध्ये आरोग्य आहे सुटका आहे आशीर्वाद आहे आरोग्य आहे प्रत्येक गोष्टी आहे And this grace is not based on your merit. आणि ही जी कृपा आहे तुमच्या योग्यतावर आधारित नाही Grace is a person named Jesus. आणि कृपा एक व्यक्ती आहे ज्याचे नाव आहे येशू This grace came because of God's love for you. आणि ही कृपा आली देवाची प्रीती जी तुमच्यासाठी आहे त्याच्यामुळे Don't try to become deserving. आणि लायक व्हायचा प्रयत्न करू Don't नका try to earn. आणि कमवायचा प्रयत्न करू Don't try नका to buy. आणि विकत घ्यायचा प्रयत्न God's करू favor. नका देवाचा अनुग्रह विकत घ्यायचा प्रयत्न करू नका It's not so cheap. आणि एवढं स्वस्त नाही Grace is not so cheap. आणि कृपा एवढं स्वस्त नाही Grace is Jesus. आणि कृपा येशू आहे Amen. आमेन It's not cheap. आणि एवढं स्वस्त नाही He's not selling it. आणि देव काय विकत He नाही doesn't need anything from you. आणि देवाला तुमच्यापासून काही नको Many people make grace cheap आणि अनेक लोक कृपाला स्वस्त by बनवतात working it. आणि त्याच्यासाठी काम करतात Means I can earn it. म्हणजे मी कृपेची कमाई What करू is शकतो. grace? कृपा काय I आहे? can earn it. मी त्याची कमाई I करू can शकतो. earn by good works. आणि पुण्य कामाने मी I कमाई can करतो earn by fasting and praying. उपास व प्रार्थना I करून can मी earn त्याची by कमाई crying करू and weeping. शकतो. आणि रडून व अश्रू गाळून मी कमाई करू शकतो It's the costliest. आणि सर्वात महाग आहे It is Jesus. Grace is आणि Jesus. कृपा येशू आहे Grace is Jesus personified. आणि कृपा म्हणजे येशू जो वैयक्तिकरित्या आले And this Yes, sir. grace came आणि ही कृपा Why? आली का because of God's love. देवाच्या प्रीतीमुळे ही कृपा आली Amen. Amen. Not because you deserve. आणि तुम्ही लायक होते Not म्हणून because नाही. you merit. आणि तुम्ही योग्य आहे म्हणून नाही You know, many speak that way. अनेक लोक असं You know, बोलतात I fasted and prayed and cried and did this and that. आणि मी उपास प्रार्थना केले रडलं हे केले ते केले म्हणून Nothing has come to you because you deserve. आणि कुठल्याही गोष्टी तुमच्याकडे आले नाही कारण तुम्ही लायक होते म्हणून No. नाही
It's because of His grace. आणि फक्त देवाच्या कृपेमुळे आहे. That's why there's no pride in a Christian. म्हणून एक ख्रिस्तीमध्ये कुठलाही गर्व नाही. That's what Paul says. म्हणून पॉल म्हणतो, What do you have that you have not received? आणि तुमच्याकडे असं काय आहे जे तुम्हाला मिळाले नाही? If you have received, जर तुम्हाला मिळाले आहे, why do you boast? मग तुम्ही बडाई का करत आहे? You have received आणि तुम्हाला प्राप्त झाले by आहे faith, विश्वासाने, not by our works. आपल्या कामाने नाही. So we don't boast. म्हणून आम्ही बडाई करत नाही. Amen. आमेन. A religious person can boast. एक धार्मिक व्यक्ती बडाई मारू Look at the शकतो. Pharisees and the religious leaders of Jesus' day. आणि परुषी व धार्मिक जे पुढारी होते येशूच्या काळामध्ये, त्या लोकांकडे They बघा. would boast. ते बडाई मारत होते. They don't look at others and say, "Oh, I'm better than him." आणि ते इतरांकडे बघून बोलत होते, मी त्याच्यापेक्षा बरा आहे. And some Christians आणि काय who are still ख्रिस्ती following the law जे अजूनही नियमशास्त्राचे पालन have करत आहेत, pride in them. त्यांच्यामध्ये गर्व आहे. I have a big church. माझी मोठी मंडळी आहे, I'm rich. मी श्रीमंत आहे, I'm better. मी बरा I have आहे, more gifts. माझ्याकडे I have more अधिक power. देणगी आहे, माझ्याकडे अधिक सामर्थ्य आहे. Everything that we have आणि प्रत्येक गोष्टी जी आपल्याकडे आहे is given. ती आपल्याला देण्यात आली. I always tell the Lord, आणि मी नेहमी प्रभूला सांगतो, I am a receiver. मी घेणारा आहे You are the giver. आणि तू देणारा आहे. And that will never change. आणि ही गोष्टी तर कधीच I will बदलणार never become a giver. आणि मी कधीच देणारा होणार नाही. I will always remain a receiver. आणि मी नेहमी घेणाराच असेल. Amen. आमेन. What does God need? आणि देवाला कुठल्या Does गोष्टीची He गरज lack आहे? anything? देवाला कुठल्या गोष्टीची कमी आहे का? What you have that He doesn't have? आणि तुमच्याकडे अशी काय गोष्टी आहे जो देवाकडे नाही? Yes, He is the creator. देव तर निर्माण करता आहे. Amen. आमेन. He is the provider. आणि तो He is the पुरवठा giver. आहे, तो देणारा आहे, We will दाता. always remain the receiver. आपण नेहमी घेणारे असेल, प्राप्त करणारेच असेल. Okay, so we need to contrast this. म्हणून आम्ही ह्या गोष्टीमध्ये फरक The whole पाडले पाहिजे. Bible is based on this contrast. आणि पूर्ण पवित्र शास्त्र ह्या फरकावर आधारित आहे. Even 2 Timothy आणि 2 तिमोथी देखील chapter 2 verse 15 आणि says, 2:15 म्हणत आहे. study to show thyself approved unto God आणि तुम्ही स्वतःला सिद्ध असं दाखवा म्हणून देवाच्या वचनाचा अभ्यास by करा. rightly dividing the word of truth. आणि सत्याच्या वचनाला बरोबर दुभागून. See, look at this. ह्या गोष्टीकडे बघा. Divide the word of truth. आणि सत्याच्या वचनाला बरोबर विभाजन करा. The whole Bible is the truth. ही संपूर्ण पवित्र शास्त्र सत्य But आहे. you need to divide पण accordingly. तुम्ही बरोबर त्याच्यामध्ये फरक मांडले पाहिजे. So, here he's saying, आणि इथे the पॉल म्हणत आहे, word has got to be rightly divided. आणि जे वचन आहे त्याला आम्ही बरोबर दुभागले पाहिजे, बरोबर आम्ही फरक केले पाहिजे. Amen. That is very important. आणि ही खूप महत्वाची आहे. How many of you know आणि तुमच्यापैकी किती लोकांना माहिती if the आहे, Bible says तर शास्त्र म्हणत you आहे can rightly divide the word of truth, की तुम्ही सत्याच्या वचनाला बरोबर दुभागू शकत आहे. it also means त्याचा अर्थ हे देखील you आहे can wrongly divide the word of truth. की देवा सत्याच्या वचनाच्या आपण चुकीच्या देखील विभाजन करू शकतो. What happens if the word of God is wrongly divided? आणि काय होणार जर देवाच्या वचनाचं आपण चुकीच्या विभाजन If केले तर? somebody wrongly divides the word, जर कोणी चुकी प्रकारे देवाच्या वचनाच्या विभाजन then करतो, the hearers are going to wrongly believe. मग जे ऐकणारे आहे ते चुकीचा विश्वास करणार. And then their wrong belief मग त्यांचा जे चुकीचा विश्वास आहे will give them wrong living. त्यांना चुकीचं जीवन देणार. Because you live based on faith. कारण तुम्ही विश्वासाच्या आधारे जगत आहे You believe, you live based on what you hear. आणि तुम्ही जे ऐकत आहे त्या अनुसारच तुम्ही जीवन जगणार Because आहे. hearing gives you faith. कारण ऐकून तुम्हाला विश्वास प्राप्त And होतो. if someone rightly divides the word आणि जर कोणी देवाच्या वचनाच्या योग्य विभाजन and करतो you're listening to it, आणि तुम्ही त्या योग्य वचनाला then ऐकत you're आहे, going to believe right. मग तुम्ही योग्य विश्वास करणार आहे. And your right believing आणि तुमचा योग्य जो विश्वास आहे will determine your right living. तुमच्या योग्य जे जीवनाचा निश्चय करणार. Amen. Amen. If you want to live right, जर तुम्हाला योग्य जीवन Blessed. जगायचं, आशीर्वादित जीवन जगायचं आहे, it starts from right hearing. मग ही योग्य ऐकण्याने सुरू होतो. Amen. Amen. You cannot change your actions unless you change what you hear. आणि तुम्ही तुमच्या कृतीला तो पर्यंत बदलू शकत नाही जोपर्यंत तुम्ही जे ऐकत आहे त्याला बदलत नाही You तोपर्यंत. know, that's if that is not done, आणि जर ही गोष्टी आपण करत that's नाही, one of the reason many are in the impression आणि ह्या कारणामुळे अनेक लोक ह्या अनुमानमध्ये that all आहेत the churches are the same.
की सर्व मंडळी तर एकच आहे, सारखंच They're आहे. all preaching from the Bible. आणि सर्व मंडळी पवित्र शास्त्रामधूनच प्रचार करत But आहे. we need to find out पण आपण शोधून काढलो whether पाहिजे they're rightly dividing the word of truth. की ते जे सत्याच्या वचनाला बरोबर दुभागत आहे किंवा नाही हे आपण शोधून काढले पाहिजे. Amen. So that is very important. आणि ही खूप महत्वाची आहे. If you don't know this, जर तुम्हाला ही गोष्टी माहिती then नाही, your living will not be right. मग तुमच्या जीवन बरोबर नसेल. Amen. आमेन. You know, the Bible says आणि शास्त्र म्हणत the आहे, law is not of faith, आणि जो नियमशास्त्र आहे तो विश्वासाचा नाही but of works. पण कामाची आहे. Look at this. आणि ह्या The गोष्टी law is not of faith, but of works. आणि नियमशास्त्र विश्वासाची नाही पण कामाची It आहे. is based on external doings. आणि ती बाहेरच्या कामावर कार्यावर आधारित We आहे. read one incident in the Bible आपण शास्त्रामध्ये एक घटना in वाचतो. Mark 7 मार्क 7 when मध्ये the religious leaders ज्या धार्मिक पुढारी saw Jesus' disciples eating bread with unwashed hands. की त्यांनी पाहिले की येशूचे जे शिष्य आहे हात न धुता जेवण करत होते. They found fault in them. त्यांना त्याच्या शिष्यामध्ये दोष See, सापडले. they saw the external. त्यांनी बाहेरच्या गोष्टी पाहिले. So law is based on the external. म्हणून जे नियमशास्त्र आहे बाहेरच्या कार्यावर आधारित आहे. But faith is what God sees your heart. पण विश्वास असा आहे की देव तुमच्या हृदय पाहतो. Amen. आमेन. So don't depart from the New Testament faith म्हणून नवीन कराराच्या विश्वासापासून दूर जाऊ and enter नका into the works of the law. आणि नियमशास्त्राच्या कामामध्ये प्रवेश करू When you do नका. that, जेव्हा तुम्ही असं you करत आहे, reject Jesus and His grace तुम्ही येशू व त्याच्या कृपेचा नाकार and करणार all that He did for you, आणि सर्व गोष्टी जो येशूने तुमच्यासाठी केला आहे that you be blessed. जेणेकरून तुम्ही आशीर्वादित होऊ शकत आहे. That's why we don't receive. Actually, see, the Lord has done everything बघा प्रभूने प्रत्येक गोष्टी केला आहे and you don't have to pay it. आणि तुम्हाला त्याच्यासाठी भरपाई करायची Then गरज why नाही. are we not enjoying it? मग आपण त्या आशीर्वादाचा आनंद का घेत नाही? If someone has paid it, जर कोणी त्याची किंमत भरली आहे, suppose I go to the shop and say, समजा मी दुकानात जाऊन बोलतो you know, all that you have in the shop, आणि तुमच्या दुकानामध्ये जी सर्व गोष्टी आहे जी वस्तू आहे I pay it and buy it. आणि त्या सर्व गोष्टीच्या मी किंमत भरतो आणि विकत घेतो. Now, all those who believe आणि जे सर्व लोक विश्वास करत आहे that I've paid it, की मी त्याच्यासाठी भरपाई केला आहे, when they come here, जेव्हा ते तुमच्या दुकानात येणार let them take it free. त्यांनी ते वस्तू मोफत घेऊ द्या. Now, if you don't know, जर तुम्हाला माहिती नाही then you will pay for it. मग तुम्ही त्या वस्तूसाठी किंमत But if you भरणार. know, पण जर तुम्हाला माहिती आहे you will take it. तुम्ही ते मोफत घेणार. Yet, why are we not taking it? तरी आम्ही ते वस्तू का घेत नाही? Because we don't know. कारण आपल्याला माहिती नाही. When you don't know something, जेव्हा तुम्हाला काही गोष्टी माहिती your नाही faith will not work. मग तुमचा विश्वास त्या भागामध्ये काम करणार नाही. Amen. आमेन. See, God is not going to forcefully give you. आणि ते बलजबरीने तुम्हाला गोष्टी देणार नाही. He wants you to receive it. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही प्राप्त केले And पाहिजे. that is called faith. आणि त्याला बोलत आहे विश्वास. Amen. आमेन. When faith comes to the picture, जेव्हा विश्वास दृश्यामध्ये येतो, the devil put many doubts शैतान खूप शंका घालणार, to hinder अडथळा for घालायला, you to receive or believe to receive. जेणेकरून तुम्ही विश्वास करणार नाही ते स्वीकार करण्यासाठी No, किंवा you प्राप्त have to work करण्यासाठी. it out. नाही, तुम्हाला काम You have to do करावं, this, you have to do तुला that. हे करावं लागणार, ते करावं लागणार. The devil knows शैतानाला तर माहिती that आहे everything is provided free. की प्रत्येक गोष्टी तुम्हाला मोफत प्राप्त झालेली He आहे. knows it. त्याला माहिती आहे That God is so good की ते इतका चांगला that He आहे provided everything free for His children. की देवाने प्रत्येक गोष्टी त्यांच्या लेकरांना मोफत दिलेली The आहे. only condition is पण एकच अट आहे, not your works, तुमच्या काम नाही but you believe it. पण तुम्ही फक्त विश्वास केला पाहिजे. And how does believing comes? आणि विश्वास कसं येतो? How does faith come? विश्वास कसा By येतो? hearing the word. वचन ऐकून. Amen. आमेन. Now, this faith is not so, though it's easy, आणि हा विश्वास जरी सोयीचा आहे but the devil makes it tough पण शैतान ह्या विश्वासाला कठीण बनवतो, because he अवघड बनवतो. fights against that faith. कारण तो त्या विश्वासाच्या विरुद्ध येतो, लढाई करतो, He puts doubt, तो शंका घालतो and he tries to steal that faith. आणि तो त्या विश्वासाची चोरी करायचा He'll प्रयत्न say, करतो. No, it is not for you. आणि शैतान बोलतो नाही, ही This गोष्ट healing is not तुमच्यासाठी for नाही. you. आणि हा जो आरोग्य तुमच्यासाठी It नाही is not for the New Testament. आणि नवीन करारासाठी नाही No, you have to do this, you didn't do that. आणि तुम्हाला हे करायचं होतं, तुम्ही ते You केले sinned नाही. that time. तुम्ही त्यावेळेस पाप You केले, did this wrong. तुम्ही हे You did चुकीच्या that गोष्टी केल्या, wrong. तुम्ही त्या चुकीच्या गोष्टी केले. Because he knows it. कारण शैतानाला तर माहिती आहे When their faith works, जेव्हा त्यांचा विश्वास काम करणार nothing can stop them to receive anything
from God. आणि कुठल्याही गोष्टी त्यांना थांबू शकत नाही देवापासून कुठल्याही गोष्टी प्राप्त But if करण्यासाठी. you keep on believing पण जर तुम्ही सतत विश्वास करत and राहिले refuse to accept the devil's thoughts, आणि शैतानाच्या जे विचार आहे त्याच्या जर तुम्ही सतत नाकार केले then you receive it. मग तुम्हाला ते मिळणार. Receiving is entering into the blessings. आणि प्राप्त करणे म्हणजे त्या आशीर्वादामध्ये प्रवेश करणे. Amen. Amen. So don't depart from the New Testament faith म्हणून नवीन कराराच्या विश्वासापासून तुम्ही and दूर enter जाऊ into the नका. law of works. आणि नियमशास्त्राच्या कामामध्ये कार्यामध्ये Otherwise, प्रवेश करू नका. you'll be rejecting grace. नाहीतर तुम्ही कृपेचा नाकार करत Because असेल. what grace says is your faith. कारण कृपा काय बघत आहे की तुमच्यात विश्वास आहे किंवा नाही. That's what it says. आणि एवढंच कृपा पाहतो. The law says works. आणि नियमशास्त्र कामाला पाहतो. Those who are working to get आणि जे काम करत आहे मिळण्यासाठी go into the Old Testament आणि ते जुन्या करारात जात आहे. and they reject the blessings or the grace of the New Testament. आणि ते नवीन कराराचे जे आशीर्वाद आहे कृपा आहे त्याचा नाकार करत Because आहे. grace cannot provide for those who work to get. कारण कृपा त्या लोकांसाठी पुरवठा करू शकत नाही जे काम करत आहे ते मिळवण्यासाठी No. नाही. It is for those आणि कृपा त्या लोकांसाठी who आहे believe जे विश्वास धरत आहे that Jesus did everything for me, की येशूने प्रत्येक गोष्टी माझ्यासाठी independent केल्या. of me, माझ्याशिवाय माझ्या and व्यतिरिक्त. this comes because of His love for me, आणि ही गोष्ट येत आहे देवाची प्रीती जो माझ्यासाठी not आहे because of त्याच्यामुळे. my love for Him. माझी प्रीती जो देवासाठी आहे त्याच्यामुळे नाही. This is the right way of believing, आणि ही विश्वास करण्याची योग्य रीत and you आहे. enter into the blessings of God. आणि तुम्ही देवाच्या आशीर्वादामध्ये प्रवेश करत आहे. Amen. आमेन. So the Bible is not so easy म्हणून पवित्र शास्त्र इतकं सोयीचा नाही if we don't have the revelation. जर तुमच्याकडे प्रकाश किंवा That's why प्रकटीकरण many नाही. people preach म्हणून अनेक लोक for प्रचार various करतात. reasons, वेगवेगळ्या but कारणांसाठी without contrasting it, पण त्याच्यामध्ये फरक न without मांडता dividing the word of truth. आणि सत्याच्या वचनाला न दुबागता You cannot become free मग तुम्ही बंधमुक्त होऊ by शकत works. नाही तुमच्या कामाने. No. नाही. You can only be free तुम्ही फक्त बंधमुक्त होऊ शकत आहे by grace through faith. आणि कृपा जो विश्वासाच्या द्वारे येत आहे. Amen. Amen. You know what a great price Jesus paid आणि किती महान किंमत येशूने भरलेला आहे for our sake, आपल्यासाठी for us, that आमच्यासाठी we may enjoy it freely. की तुम्ही सर्व गोष्टीच्या मोफत That आनंद means केला He doesn't want us to work and slog and आणि struggle. त्याची इच्छा नाही की आम्ही संघर्ष केला पाहिजे काम केला पाहिजे झगडले पाहिजे No. अशी देवाची इच्छा He नाही. wants us to rest. आणि देवाची इच्छा आहे की आपण विश्रांती केलो He पाहिजे wants us to enjoy. आणि देवाची इच्छा आहे की आम्ही आनंद केलो पाहिजे. Amen. आमेन. He wants us to freely receive. आणि देवाची इच्छा आहे की आपण मोफतरित्या प्राप्त केले Because we have पाहिजे. become His child. आम्ही त्याचे लेकरू झाले We are not a आहे. servant आम्ही काही दास नाही to work काम करायला and then He pays His wages. आणि मग तो आपल्याला त्याची मजुरी देतो. Grace is not wages. आणि कृपा म्हणजे मजुरी नाही. If you work to receive, जर तुम्ही काम करत आहे स्वीकार you करायला make प्राप्त करायला grace a wage for your work. मग तुम्ही कृपेला एक पगार किंवा मजुरी बनवत आहे तुमच्या कामासाठी. Then you can boast. मग तुम्ही बडाई मारू शकत I आहे worked for it. मी त्याच्यासाठी काम केलं. प्रभु ने फुकट नहीं दिया है, मेहनत किया मैंने, उपास प्रार्थना किया, रो रो के प्रार्थना किया, मैं ये दान दिया, दक्षिणा दिया, ये किया, वो किया. Then you can boast. मग तुम्ही बडाई मारू शकत आहे. For by grace you are saved through faith. कारण कृपेने तुमच्या तारण झालेल्या Not of your विश्वासाच्या own. द्वारे तुमच्या It स्वतःहून is the नाही gift of God, आणि ही देवाची देणगी आहे. not of works. आणि कामामुळे नाही. Why? का Lest you boast. नाहीतर तुम्ही बडाई मारणार. Ephesians 2:8-9 says that. इफ्सिकरास 2:8-9 म्हणत आहे. Amen. आमेन. See, so get this picture very clear. म्हणून हे जे चित्र आहे तुमच्या मनामध्ये खूप स्पष्ट करून Don't घ्या. enter into the Old Testament law. आणि जुन्या कराराच्या नियमशास्त्रामध्ये प्रवेश करू नका. Live in the grace. कृपामध्येच राहा. Amen. आमेन. All blessings come to us by grace. आणि सर्व आशीर्वाद आपल्याकडे येत आहे Through फक्त faith. कृपाद्वारे जो And विश्वासाच्या that is द्वारे the येतात. gospel. आणि हीच आहे Gospel सुवार्ता. means good news. आणि सुवार्ता म्हणजे चांगली बातमी. That's why the devil tries to attack grace and faith. म्हणून जो शैतान आहे कृपा व विश्वासावर हमला करायचा प्रयत्न करतो. He's against grace. आणि तो कृपाच्या विरुद्ध And he's आहे. against faith in grace. आणि तो जो विश्वास जो कृपाद्वारे येत आहे त्या विश्वासाच्या विरुद्ध He देखील knows these are आहे. the two important things. आणि त्याला माहिती आहे ही दोन खूप महत्वाची गोष्टी आहे. If God's children understand this, जर देवाच्या लेकरांना हे दोन गोष्टी they can समजले live in victory. ते विजयामध्ये राहू शकत So he आहे. attacks grace. म्हणून तो कृपावर हमला How? करतो. कसं? By putting tags. आणि असं काहीतरी आपल्यामध्ये पाठी लावून He tells you, you must earn. आणि बोलत आहे की तुम्ही कमाई केले पाहिजे You must work for it. आणि तुम्ही ह्या गोष्टीसाठी
काम You केलं must be पाहिजे deserving. आणि तुम्ही लायक झाले पाहिजे You must merit it. आणि त्याच्यासाठी तुम्ही योग्य बनले पाहिजे. Did you fast today? तुम्ही आज उपास केले No. का? So नाही. don't expect anything. मग कुठल्याही गोष्टीची अपेक्षा Did करू you read the नका. Bible? तुम्ही पवित्र शास्त्र No, वाचले you're का not going to नाही? get anything. मग तुला काय मिळणार नाही. He puts tags there. आणि तो असं आपल्यामध्ये असं दोरी He बांधतो removes that free thing. आणि तो जो मोफत गोष्टी आहे तो काढतो He wants to show it's not free. आणि त्याला दाखवत आहे की हे जे गोष्टी आहे मोफत नाही Grace is not free. आणि कृपा काय मोफत नाही. Like I told you, जसं मी someone तुम्हाला writes, सांगितलं. कोणी लिहितो if you don't forgive, जर तुम्ही क्षमा केले नाही God will not forgive देव you. देखील तुम्हाला क्षमा करणार नाही. See, this is law. आणि हे जे आहे नियमशास्त्र It's आहे based on you. आणि ते तुमच्यावर आधारित आहे It is not free. आणि ती मोफत नाही. Forgiveness is not free. क्षमा मोफत नाही. When someone says, जेव्हा कोणी बोलतो if you don't forgive, God will not forgive you, जर तुम्ही क्षमा केले नाही देव क्षमा that करणार means नाही. forgiveness is not free gift from God. ह्याचा अर्थ आहे की जो क्षमा आहे देवापासून मोफत देणगी नाही असं त्यांचं बोलणं आहे. Before you receive, you have to do something. आणि तुम्हाला मिळण्याच्या आधी तुम्ही काहीतरी केले If you पाहिजे. don't do it, जर तुम्ही ते केले नाही then God will not give you. देव तुम्हाला देणार नाही. Everything is free. प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी मोफत आहे Because of Jesus' works, not our works. आणि येशूच्या कामामुळे आपल्या कामामुळे नाही. Not even one works आणि एकही आपले काम can त्याच्यामध्ये qualify you आपलं हे की काम आपल्याला पात्रवान करू शकत नाही to be forgiven, ज्याच्यामुळे आपल्या क्षमा to होऊ get शकतो anything from God. त्यापासून कुठल्याही गोष्टी प्राप्त करायला. God does not call the qualified. आणि देव पात्रवान लोकांना बोलवत नाही He qualifies those whom He calls. आणि त्या लोकांना तो पात्रवान बनवतो ज्याला तो बोलवतो. There are many qualified people. आणि असं खूप पात्र लोक आहेत There are many better people than me. आणि माझ्यापेक्षा खूप उत्तम लोक आहे He doesn't call the qualified. आणि तो पात्रवान लोकांना बोलवत नाही He qualifies those whom He आणि calls. ज्याला तो बोलवतो त्या लोकांना तो पात्रवान बनवतो So that all glory goes to Him. जेणेकरून सर्व गौरव देवालाच जातो. So I can say I am what I am by His grace. म्हणून मी बोलू शकतो की मी जो आहे फक्त प्रभूच्या कृपेनेच Not मी जो because आहे. I deserve. मी लायक आहे म्हणून Not नाही. because I'm qualified. मी पात्रवान आहे I'm so म्हणून नाही. clever. आणि मी खूप छान आहे No, म्हणून not नाही. at all. मुळीच नाही. Amen. आमेन. God is a good God. देव एक चांगला देव आहे It's the wrong teachings. आणि हे चुकीचा शिकवण So आहे. Satan attacks grace. म्हणून शैतान कृपावर हमला करतो He doesn't want people to know it is free. आणि शैतानाची इच्छा नाही की लोकांना कळले पाहिजे की सर्व गोष्टी मोफत He आहे wants to work for it. आणि त्याची इच्छा आहे की तुम्ही त्याच्यासाठी काम Deserve केलं it. पाहिजे त्याच्यासाठी लायक बनले And the पाहिजे. moment you come to grace to earn it, grace is no longer grace. आणि ज्या क्षणी तुम्ही कृपाकडे येत आहे की तुम्ही कमाई करून कृपा प्राप्त करणार आहे मग ह्यापुढे कृपा होत नाही तो रद्द होतो. Grace is no more grace. मग कृपा ह्यापुढे कृपा राहत नाही. When you try to earn it, जेव्हा तुम्ही कृपा when कमवायचा you try प्रयत्न to earn करता favor, जेव्हा तुम्ही अनुग्रह कमवायचा प्रयत्न करत grace आहे is no longer grace. मग कृपा राहत नाही. It is law. मग ती नियमशास्त्र Because बनते. law requires works कारण नियमशास्त्राला काम लागतो. under the old covenant. जुना And in कराराखाली the new covenant, नवीन कराराखाली grace sees faith. कृपा फक्त What is विश्वास faith? पाहतो. विश्वास म्हणजे Faith is काय? not in what you do. आणि विश्वास त्या गोष्टीमध्ये नाही जे तुम्ही करत आहे Faith is in what Jesus did for you. आणि विश्वास त्या गोष्टीवर आहे जो येशूने तुमच्यासाठी केला Independent of you. तुमच्या व्यतिरिक्त Without your help. तुमच्या मदतीशिवाय Without your input. आणि तुमच्या कुठल्याही कामाशिवाय Zero input. आणि शून्य काम. When did Jesus die for you? आणि येशू कधी तुमच्यासाठी मरण We were पावला? not even alive. आम्ही जिवंत देखील नव्हते. He died for us. त्यावेळेस येशूने आपल्यासाठी मरण पावला. That means there was no contribution of anything to him. म्हणून आपल्या कुठलाही सहकार्य कुठल्याही कामाची भर येशूच्या कामामध्ये नव्हती. We did not contribute at all. आम्ही कुठल्याही गोष्टीत सहकार्य केले नाही. Amen. Amen. Neither did Jesus wait for you to come आणि येशू देखील तुमच्यासाठी वाट पाहिले नाही की तुम्ही And काय be born. त्याच्यामध्ये भर करणार आणि so तुमचा that you जन्म can झाला add something to his cross. जेणेकरून त्याच्या कुसाच्या कामामध्ये तुम्ही काहीतरी भर करू No. शकत नाही. Zero input. आणि शून्य काम तुम्ही घेऊन Everything is of Jesus. प्रत्येक गोष्टी येशूच्याच होता काम That येशूच्याच is होता grace. आणि तो आहे कृपा. Amen. Amen. You know, get this revelation right. आणि हे जे प्रकटीकरण आहे योग्य मिळवून घ्या. Even before we were born, आणि आमच्या जन्म होण्याच्या आधी he knew what you would sin. आणि येशूला माहिती होतं की कुठलं पाप तुम्ही करणार आहे. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. You were not even born, तुमचे जन्म देखील झाले नव्हते but he paid for your sins. पण येशूने तुमच्या पापाची भरपाई केली.
He didn't come to the cross after you were born आणि तुमचा जन्म झाल्यानंतर येशू क्रूसावर आले and नाही he took a list and saw what all sins you did आणि त्यांनी एक यादी घेतली आणि बघितले की तुम्ही काय काय पाप केले आहे and then put in the list आणि मग त्या यादीमध्ये भर केली till you die जोपर्यंत तुम्ही मरत and नाही then he paid it. आणि मग त्यांनी फेड केला No, नाही you were not even born. तुमचा जन्म देखील झाले नव्हते He knew what you were going to sin. आणि येशूला माहिती होता की तुम्ही पाप करणार Look at आहे the greatness of God. आणि देवाच्या थोरपणाकडे बघा While we yet sinners, जेव्हा आम्ही पापी होते the Bible says Christ died for us. शास्त्र म्हणत आहे ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला We were not even born. आपला जन्म देखील Christ झाले नव्हते died for us. आणि तेव्हा ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला Died for us means मरण पावला he म्हणजे paid the penalty of our sin. त्याने आपल्या पापाची दंडाची भरपाई Let us केली not look like the people of the world look at Jesus. आणि जसं जगाचे लोक येशूकडे बघत आहेत तसं आपण येशूकडे Oh, बघू नये poor Jesus couldn't help himself. बघा लाचार येशू स्वतःची मदत करू So he शकला नाही died. म्हणून तो You मरण know, पावला good people always आणि die. चांगले लोक नेहमी मरण That is पावतात not the way you see आणि it. अशा प्रकारे तुम्ही बघत नाही He was not a victim. आणि येशू काय बली He was नव्हता not a helpless आणि person. तो मदतहीन व्यक्ती He was not नव्हता a sinner. आणि तो पापी नव्हता No. नाही He came with a mission. आणि तो एक उद्देश घेऊन आला He knew it. आणि त्याला माहिती होता He came with a purpose आणि एक ध्येय घेऊन हेतू घेऊन आला to तो pay the wages of the whole world's sin. आणि पूर्ण जगाच्या पापाच्या दंडाची भरपाई करायला Not that because he couldn't fight or he couldn't come down from the cross. No. असं नाही की तो लढाई करू शकत नव्हता क्रुसावरून खाली येऊ शकत He नव्हता couldn't असं help नाही. himself. तो स्वतःची मदत करू शकत नव्हता अशी गोष्ट They killed him. की त्यांनी त्यांच्या खून Oh, केला they kill all good people. की सर्व चांगल्या लोकांचे That खून is the करतात. wrong message the devil is giving to the people of the world. आणि हा चुकीचा संदेश शैतान जगाच्या लोकांना देत आहे That's why they say that way. म्हणून जगाचे लोक असं बोलत आहेत Jesus was such a nice man. आणि येशू किती चांगला व्यक्ती होता Very nice man. आणि खूप चांगला व्यक्ती He होता healed the people. आणि त्यांनी लोकांना बरं He केला didn't do anything wrong. आणि त्यांनी कुठल्याही चुकीच्या गोष्टी केल्या Nice man. आणि चांगला मनुष्य But they होता killed him. पण लोकांनी त्याचा वध केला You know, they kill all good people. आणि सर्व चांगले लोकांचे लोक वध करतात The same way they killed Jesus. आणि तसंच प्रकारे लोकांनी येशूचा वध केला That message cannot save anyone. आणि हा जो संदेश आहे कुणाचाही उद्धार करू शकत नाही And because someone said that, believers say, oh, see, he's also saying that. That means he's become born again, he's saved. आणि विश्वासू लोक म्हणत आहे बघा हा व्यक्ती असं बोलत आहे त्याचा अर्थ आहे की त्याला माहिती आहे त्याचा उद्धार झालेला आहे Even Christians, आणि ख्रिस्ती लोक if देखील you don't know the message of the cross जर तुम्हाला क्रूसाचा संदेश in a माहिती right way, एक योग्य रीतीने you cannot benefit. मग तुम्हाला काय फायदा होऊ शकत नाही Because the message of the cross कारण क्रूसाचा जो is संदेश the आहे power of ती God. देवाचे सामर्थ्य आहे Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा The cross message is God's power आणि क्रूसाचा जो संदेश आहे देवाचे सामर्थ्य आहे to save you, तुमचं तारण to करायला heal you, तुम्हाला आरोग्य to द्यायला bless you, तुम्हाला to deliver आशीर्वाद you. द्यायला तुम्हाला सुटका द्यायला If you don't know that message right, जर तुम्हाला योग्य संदेश माहिती नाही God's power cannot be released आणि देवाचे सामर्थ्य मोकळा होऊ शकत नाही to do anything for you. तुमच्यासाठी कुठल्याही गोष्टी करायला Are you seeing this? आणि तुम्ही हे पाहत आहे का You must get the right message आणि तुम्हाला योग्य संदेश मिळाले पाहिजे for God's power to be released in your life. देवाचे सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये मोकळा होण्यासाठी Amen. आमेन That's what I was telling you in the beginning. म्हणून मी सुरुवातीमध्ये सांगत होता You must rightly divide the word of truth. तुम्ही सत्याच्या वचनाला बरोबर दुभागले पाहिजे Amen. आमेन So what are we seeing now? So आता आपण first काय I said how the devil attacks grace. आणि पहिलं तुम्हाला सांगितलं की कसं शैतान कृपावर हमला करतो He attacks grace. तो कृपावर हमला करतो Anyone who preaches grace, आणि जो कोणी कृपाचा प्रचार करतो he hinders them तो त्यांना अडथळा He घालतो attacks them. तो त्यांच्यावर हमला करतो because that's God's power. कारण तो देवाच्या सामर्थ्य आहे. Grace, the कृपा gospel of grace आणि is सुवार्तेची God's power. कृपेची जी सुवार्ता आहे ती देवाची सामर्थ्य आहे Even Romans 1:16 says that. रोमकरा 1:16 देखील असं म्हणत It's आहे God's power. आणि क्रूस देवाचे सामर्थ्य आहे If you don't know grace, जर तुम्हाला कृपा माहिती नाही you cannot be blessed मग तुम्ही आशीर्वादित होऊ शकत नाही because God works by grace. कारण देव कृपेनेच काम करतो Amen. आमेन It's grace. आणि कृपा That's बल. why the devil hates those people who preach grace. म्हणून शैतान त्या लोकांचा द्वेष करत आहे जो कृपेचा प्रचार करत So many आहे Christians are influenced by the devil आणि खूप ख्रिस्ती लोक and they शैतानाद्वारे प्रभावित criticize आहेत. the preachers who preach grace. आणि ते त्या प्रचारक लोकांच्या निंदा करत आहे जे कृपेचा Why प्रचार did करत the आहे people during the time of Apostle Paul persecuted him so much? आणि
पौलाच्या काळामध्ये ते लोक जे होते त्यांनी पौलाच्या इतका छळ का केला? Because he preached grace. कारण पौलाने कृपेचा प्रचार केला म्हणून. Grace you get by revelation आणि कृपा तुम्हाला प्रकटीकरणाद्वारे मिळतो, from heaven. स्वर्गातून मिळतो. They harassed Paul like anything. आणि त्यांनी त्या लोकांनी पौलाचा खूप छळ केला. Even today, आज देखील people harass those who speak about grace. लोक त्या लोकांना छळत आहे जे कृपाचा प्रचार करत आहे. Okay, let me go a little further because there are many things I want to teach you. अनेक गोष्टी मला तुम्हाला शिकवायचा होता. Okay, let us go a little further now. आपण पुढे Now, जाऊया. so secondly, the devil attacks faith. आणि दुसरा, शैतान विश्वासावर हमला करतो He makes you to believe आणि तो तुम्हाला असं विश्वास करायला लावतो on what you do. की तुम्ही काय करत आहे. Faith is in your works, आणि विश्वास तुमच्या कामामध्ये आहे, not in the works of Jesus. येशूच्या कामामध्ये नाही. See, faith comes two ways. आणि विश्वास दोन प्रकारे येतो. One is by the works of Jesus एक आहे येशूच्या कामाद्वारे or by your works. किंवा तुमच्या कामाद्वारे. Faith that comes by the works of Jesus, विश्वास जो येशूच्या कामाद्वारे येतो that is right faith, तो बरोबर विश्वास आहे, which gives you access into grace. जो तुम्हाला कृपामध्ये प्रवेश देतो. But faith comes based on your works, पण जो विश्वास तुमच्या कामाद्वारे येतो cancels grace, तो कृपेला रद्द करतो. and you enter into the law आणि मग तुम्ही नियमशास्त्रामध्ये प्रवेश because करता. law sees works. कारण नियमशास्त्र So कामाला your पाहतं. faith is based on yourself. जेणेकरून तुमचा जो विश्वास आहे स्वतःवरच असतो. So this is very, very important. म्हणून ही खूप खूप महत्वाची So आहे. you need to get the Bible in the right way म्हणून तुम्ही शास्त्राला एक योग्य रीतीने because the समजून devil घ्या. attacks this grace and faith. कारण जो शैतान आहे कृपा व विश्वासावर हल्ला You करतो. know, Hebrews 4:2 says, इब्रिकरा 4:2 म्हणत we आहे, have heard the gospel preached to us आपण ऐकले आहे की सुवार्ताचा प्रचार just आमच्याकडे like झाले they आहे, did. जसं त्यांनी केले. But the message they heard पण जे संदेश त्यांनी was ऐकले of no value पण त्यांच्यासाठी कुठल्याही उपयोगाचे because नव्हते. those who heard कारण जे ऐकले did not mix it with faith. त्यांनी त्याच्या मिश्रण विश्वासाबरोबर केले नाही. The gospel is true whether you believe or don't. आणि सुवार्ता खरा आहे, तुम्ही विश्वास करत आहे किंवा नाही. But it will benefit you only when you believe. पण सुवार्ता त्यावेळेस तुम्हाला फायदेशीर होणार जेव्हा तुम्ही विश्वास करणार For तेव्हा. instance, आणि उदाहरणासाठी if you don't believe that Jesus has forgiven you, जर तुम्ही विश्वास करत नाही की येशूने तुम्हाला क्षमा केला आहे, you won't walk in his forgiveness. मग तुम्ही येशूच्या क्षमामध्ये चालणार नाही. If you don't believe that in Christ you are already holy and sanctified जर तुम्ही विश्वास करत नाही की ख्रिस्तामध्ये तुम्ही आधीच पवित्र आहे, शुद्ध and आहे acceptable, आणि स्वीकारणी आहे, you will feel pressure मग तुम्हाला दबाव वाटेल to always make yourself holy and acceptable. की तुम्हाला नेहमी दबाव वाटेल की तुम्ही नेहमी स्वतःला पवित्र केले will पाहिजे, tr- स्वतःला you- स्वीकारणी योग्य बनवले पाहिजे. You will try to do everything आणि तुम्ही प्रत्येक गोष्टी that करायच्या God प्रयत्न must accept me, की देवाने तुमचा स्वीकार केला and पाहिजे you will live frustrated आणि तुम्ही हताश जीवन जगेल. because you don't know whether God is pleased with you or not कारण तुम्हाला माहिती नाही की देव तुमच्यावर प्रसन्न आहे किंवा because it is नाही, based on your own works. कारण ही तुमच्या स्वतःच्या कामावर But when आधारित you आहे म्हणून. believe, पण जेव्हा तुम्ही विश्वास करत there is no आहे frustration. तेव्हा हताशपणा नसतो. Amen. आमेन. See, there is no frustration. म्हणून There is no हताशपणा- struggle. तिथे संघर्ष नाही It's not my doing. आणि हे माझं काम It नाही is Jesus doing. आणि येशूचं काम And his आहे. work is perfect. आणि त्याचं काम परिपूर्ण आहे. So I don't have any doubt. म्हणून माझ्या मनात कुठलाही शंका I am नाही. blessed. मी आशीर्वादित आहे. Amen. Amen. See, there is no struggle मग तिथे संघर्ष नाही. when you believe in the works of जेव्हा Jesus. तुम्ही येशूच्या कामावर विश्वास करत आहे तेव्हा Your life becomes so easy. मग तुमचं जीवन अगदी सोयीचा होतो. So many Christians are struggling. अनेक ख्रिस्ती लोक संघर्ष करत आहे. It's not because God wants them to struggle. असं नाही की देवाची इच्छा आहे की त्यांनी संघर्ष केला It पाहिजे. is because they don't have the right knowledge of God's word. आणि हे ह्या कारणासाठी की त्यांच्याकडे देवाच्या वचनाचे योग्य ज्ञान Not नाही. because they are bad. असं नाही की ते वाईट आहे म्हणून No. नाही. No one is bad. कोणीही वाईट A नाही saint is not bad. आणि एक संत वाईट नाही Never criticize a saint. आणि एक संतावर कधीच निंदा Last करू time I नका. gave that message. आणि मागच्या वेळेस मी You're तुम्हाला either सांगितलं, a sinner or saint. एक तर तुम्ही संत आहात किंवा पापी आहात There is no third category. आणि तिसरा गटच नाही. You cannot criticize a saint आणि तुम्ही एक संताची निंदा करू शकत नाही because God has accepted him. कारण देवाने त्याचा स्वीकार केला God is living in him. आणि देव त्याच्यामध्ये राहत आहे. God has not left him. देवाने त्याला एकटा सोडला नाही He still is God's son or daughter. आणि तो अजूनही देवाचे पुत्र किंवा कन्या आहे. How can you criticize God's son or daughter? आणि देवाचे पुत्र व कन्याची तुम्ही कसं निंदा करू शकत आहे.
when God has accepted him, देवाने त्याचा स्वीकार केला, when God has not left him, जेव्हा देवाने त्याला सोडून गेला नाही the one who died for him आणि जो त्याच्यासाठी मरण पावला still lives in him. तरी त्याच्यामध्ये जिवंत आहे, And राहतो. we wouldn't die, आणि आम्ही जे मरण पावले neither नाही pay. आणि त्याची भरपाई देखील केली नाही, We criticize, आम्ही निंदा करतो and God does not. आणि देव निंदा करत नाही. You know why they do like that? आणि ते असं का करत नाही? Because people don't have the right knowledge. कारण लोकांकडे योग्य ज्ञान नाही म्हणून. There are only two. आणि दोनच गट आहे. We were a sinner, आम्ही पापी होते, but the moment we believed in पण Jesus, ज्या क्षणी आम्ही येशूवर विश्वास केला we have become a saint. आम्ही संत झालो आहे. Now you have started your life as a saint. आता तुम्ही तुमचं जीवन एक संत म्हणून सुरू That's the way केलं God sees you. आणि अशा प्रकारे देव तुम्हाला पाहत However आहे. people may see you, आणि लोक तुम्हाला कसंही पाहेल that's not important. ही महत्वाची नाही. You may not be perfect, आणि तुम्ही परिपूर्ण नसेल, but God sees you perfect पण देव तुम्हाला परिपूर्ण पाहतो, because He has put you in Christ. कारण देवाने तुम्हाला ख्रिस्तामध्ये ठेवले आहे. As Christ is, जसं ख्रिस्त आहे, as He is, जसं तो आहे so are you. तसंच तुम्ही आहे. As He is perfect, जसं ख्रिस्त परिपूर्ण you आहे are perfect. तसं तुम्ही परिपूर्ण आहात. Amen. आमेन. And God doesn't want to see you outside Christ. आणि देवाची इच्छा नाही की तुम्ही ख्रिस्ताच्या बाहेर दिसले पाहिजे. That's the way you see yourself. आणि अशा प्रकारे तुम्ही स्वतःला पहा But a saint is in Christ. की तुम्ही संत म्हणून ख्रिस्तामध्ये आहे. And that is the only way God sees you. आणि अशा प्रकारेच देव तुम्हाला पाहतो. He doesn't see you a sinner. आणि देव तुम्हाला पापी म्हणून पाहतच नाही. It's the devil आणि हा शैतान that आहे influences Christians जो ख्रिस्ती लोकांना to प्रभावित करतो, criticize you, तुमची निंदा to करायला show you your faults and आणि failures, तुमच्या चुका व अपयशी so that you feel दाखवण्यासाठी, condemned, जेणेकरून तुम्हाला दंडित वाटते, that your faith doesn't work. जेणेकरून तुमचा विश्वास काम करत नाही. That is not God's way. आणि ही देवाची That's मार्ग not the नाही. way God sees you at आणि all. अशा प्रकारे देव तुम्हाला मुळीच That's why बघत get the नाही. right message. म्हणून योग्य संदेश You मिळवून know, I द्या. had many things to say, आणि मला अनेक गोष्टी but I होत्या don't have बोलायला, much time. पण माझ्याकडे अधिक वेळ नाही. But get the right message. पण योग्य संदेश There मिळवून are द्या. many who are preaching the gospel today, अनेक लोक सुवार्थाचे प्रचार करत आहे आज, but for the gospel to have the power of God released in your life, पण सुवार्थाला देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये मोकळा you करण्यासाठी need to have the right word. तुम्हाला योग्य वचनाची गरज आहे. Amen. Amen. Rightly divide the word of truth. सत्याच्या वचनाला बरोबर दुभागा. Between pre-cross क्रूसाच्या पूर्वीच्या गोष्टीला and post-cross. आणि क्रूसाच्या नंतरच्या गोष्टीला That's बरोबर very विभाजन important. करा. ही खूप Don't महत्त्वाची go आहे. pre-cross आणि क्रूसाच्या पूर्वी जाऊ and नका lose the benefit of grace. आणि कृपेचा फायदा तुम्ही गमवू नका. Amen. आमेन. Remain in the post-cross आणि क्रूसाच्या नंतरच राहा, and you can enjoy जिथे तुम्ही आनंद करू शकत आहे. in the blessings of God, देवाच्या आशीर्वादामध्ये which तुम्ही is आनंद freely करू given शकता. जो तुम्हाला मोफत to देण्यात आले those who believe. त्या लोकांसाठी जे विश्वास Believing करतात. is not our work. आणि विश्वास करणे आपले काम नाही. Believing is believing in the works of आणि Jesus. विश्वास म्हणजे येशूच्या कामावर विश्वास And He करणे. has finished it. आणि त्याने आपलं काम We are पूर्ण not केलं. asking Him to finish it. आपण प्रभूला म्हणत नाही की तुम्ही काम पूर्ण करा, So you come with that consciousness. म्हणून तुम्ही ह्या विवेकाने या The work is paid. की काम तर पूर्ण झाले, त्याची फेड My झाली आहे. sins are paid for. माझ्या पापाची भरपाई झाली आहे. Healing is given. आरोग्य मला देण्यात आले Blessings are given. आणि आशीर्वाद देखील I देण्यात don't आले. have to ask God to generate it. आणि मला देवाला सांगायची गरज नाही की देव तुम्ही आशीर्वाद किंवा आरोग्य उत्पन्न No. करा. नाही, I have to just believe. मी फक्त विश्वास केला Start पाहिजे. from the healing scripture. आणि आरोग्याच्या वचनाने सुरू करा. By stripe I was healed. आणि त्याला बसलेल्या फटक्याने माराने मला आरोग्य Start मिळाले. from the healing scripture. आणि आरोग्याच्या वचनाने सुरू करा. Many go with a sickness and then go towards healing. अनेक लोक आजारातून जात आहे आणि मग आरोग्याकडे जात आहे. No, no, no. Go from healing. आणि आरोग्यातूनच सुरू करा. Amen. Amen. Don't go from sickness. आजारातून सुरू करू नका. Going from sickness to healing is going from unbelief to faith. आणि आजारापासून आरोग्याकडे जाणे म्हणजे अविश्वासापासून विश्वासाकडे जाणे But when आहे. you go from healing, पण जेव्हा तुम्ही 1 आरोग्यातून Peter जाता, 2:24, 1 पेत्र 2:24, you're going from faith to faith. तुम्ही विश्वासापासून विश्वासाकडे जाता. Amen. Now we don't have time. Now I'll end up here. आणि Okay. वेळ नाही, मी आता इथे- If you're blessed, I know you're blessed because it's the word of God. आणि तुम्ही आशीर्वादित झाले You आहे can- कारण तुम्ही देवाचे वचन ऐकले आहे. You can give your tithes and offerings and whatever you want to give, you can give. आणि जे पण तुम्हाला द्यायचे आपलं दशमान दान अर्पण प्लेज किंवा काही तुम्हाला द्यायचं ते तुम्ही देऊ शकत आहे. आमच्या UPI ID आहे jesus@uco.
Never miss church. आणि मंडळी तुम्ही कधी चुकू नका, मंडळीमध्ये येण्याचं Yeah, कधी चुकू never नका. miss church. आणि मंडळीमध्ये येण्याचं चुकू नका. Either you come personally, एक तर तुम्ही वैयक्तिकरित्या या, or if you're working, जर तुम्ही काम करत आहात you must hear online. तुम्ही ऑनलाईन वर संदेश ऐकले पाहिजे. Amen. आमेन. Okay. Okay, thanks for your comments. आणि And तुमच्या टिप्पणींसाठी धन्यवाद. keep on believing. आणि विश्वास करत And राहा. pray for great exposure आणि महान उघडकीसाठी प्रार्थना करा. of these things that are happening. आणि जे गोष्टी घडत आहेत त्याच्याविषयी And do not fear. भिवू नका. Do not carry any anxiety. आणि कुठलाही दगदग किंवा कळकळ वाहू I know नका. many are asking me many questions. अनेक लोक माझ्याकडे अनेक प्रश्न I विचारतात. cannot answer one by one. एक एक करून मी लोकांना उत्तर देऊ शकत I नाही. tell them, hear my messages. मी लोकांना सांगतो माझा संदेश तुम्ही ऐका. And you'll get all those answers. आणि तुम्हाला सर्व उत्तर त्या संदेशामध्ये People मिळेल. also want me to pray. आणि लोकांची इच्छा आहे की मी प्रार्थना Many केली ask पाहिजे. me my phone number. अनेक लोक माझ्या फोन नंबर विचारत आहे. You know, you can come online तुम्ही ऑनलाईन वर येऊ and शकत I'll आहे. pray for you. आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना You can करतो. even come to church. तुम्ही मंडळीमध्ये देखील I येऊ शकता. pray for healing and blessing. मी आरोग्य आणि आशीर्वादासाठी And प्रार्थना I'm करतो. hearing many, many आणि testimonies मी अनेक साक्षी ऐकत आहे which I'll be sharing. जो मी तुम्हाला सांगणार And आहे. after I prayed, for so many people are healed and blessed and delivered. आणि मी प्रार्थना केल्यानंतर अनेक लोकांना आशीर्वाद मिळाले, आरोग्य मिळाले, त्यांची Okay, सुटका and झाली. continue to give निरंतर तुम्ही देत because राहा. this is the time the wealth of sin is coming to the saints. कारण ही अशी वेळ आहे जिथे पापी लोकांची धन संत लोकांकडे येत आहे. Yes, this is our time, आणि ही आपली वेळ आहे. not the rapture time. आणि स्वर्गरोणाची वेळ नाही. And God is faithfully watching you. आणि ते विश्वासूपणाने Those who तुमच्याकडे have been बघत faithful in their giving, आहे. जे आपल्या देण्यामध्ये विश्वासू होते, expect a great blessing. महान आशीर्वादाची अपेक्षा करा. The wealth of the sinner will come suddenly to you. आणि पापी लोकांच्या धन अचानक तुमच्याकडे येणार. That's what the Bible says. आणि असं शास्त्र म्हणत आहे. It's not going to happen in heaven. आणि स्वर्गामध्ये एक गोष्ट In heaven, होणार there's आहे. no money. स्वर्गामध्ये तर पैसा If नाही. that scripture has to be fulfilled, जर तो वचन पूर्ण झाला it पाहिजे, is for now. ती आतासाठीच आहे. Amen. Amen. Okay. Okay, now I'll pray for you now. तर मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. All those, yeah. You can write your comments there if you have any problem. जर तुम्हाला काय आजार आहे, काय तुमची समस्या आहे, तर तुम्ही And कमेंट I बॉक्स also want to tell you to share. आणि मला सांगायचे की तुम्ही हा वचन शेअर You know, करा. I found that so many wrong messages are shared in hundreds and thousands. आणि मी पाहिले आहे की सर्व जे चुकीचा संदेश आहे हजारो मध्ये लोक शेअर करत आहे. But the right message, पण जो योग्य संदेश आहे it becomes difficult for people to share. लोकांना कठीण होतो योग्य संदेश शेअर You know, the करण्यासाठी. devil will always speak. शैतान तर नेहमी बोलेल Don't send. की तुम्ही Don't शेअर करू share. नका, सेंड करू नका, फॉरवर्ड करू नका. And which will not benefit. आणि ज्याच्यामुळे फायदा होणार नाही. Or wrong messages. आणि चुकीचा It संदेश says, share with everyone. आणि प्रत्येक लोकांबरोबर लोक शेअर Next time I'll teach you आणि words of पुढच्या Satan वेळेस शैतानाचे शब्द versus तुम्हाला- words of our Father. आणि आपल्या पिताच्या वचनामध्ये जो फरक They're आहे the two त्याच्या words keep मध्ये on फरक आहे. coming. आणि हे दोन शब्द सतत येत आहे. Those are very powerful message I'll give you. आणि खूप सामर्थ्यशाली संदेश आहे जो मी Okay, तुम्हाला now देणार let me आहे. pray for you. तर मी तुमच्यासाठी Pray for a प्रार्थना good करते. job. Okay, मी don't चांगल्या worry. नोकरीसाठी You pray. प्रार्थना करा. Anything else is there? Good health, peace. Okay, good health, peace. Okay, what else is there? Okay, I'll pray. मी प्रार्थना करतो. Father, I want to thank you for all those who are watching, पिता जे सर्व ऑनलाईन बघत आहे all those who त्यांच्यासाठी heard the word of God. आणि ज्या लोकांनी देवाचे वचन I ऐकले, believe they have received the faith. माझा विश्वास आहे त्यांनी विश्वास प्राप्त केला आहे. And because they have faith, आणि त्यांच्यामध्ये विश्वास आहे म्हणून they have access to grace. त्यांना कृपाकडे प्रवेश आहे. Thank you, Father. धन्यवाद पिता. Father, I'm praying for all the saints, पिता मी सर्व संतांसाठी प्रार्थना करतो. all those who are going through financial problems. सर्व लोक जे आर्थिक समस्यातून जात We आहेत believe आम्ही this विश्वास is the करतो time of financial blessing. आणि ही आर्थिक आशीर्वादाची वेळ आहे. So believe, म्हणून विश्वास करा, don't doubt. शंका बाळगू नका. And those who want financial आणि blessings, ज्या लोकांना आर्थिक आशीर्वाद never पाहिजे criticize about money. आणि पैशाविषयी कधीच टीका करू नका. Others, when it comes, you will not get it. नाहीतर जेव्हा पैसा येणार तेव्हा तुम्हाला मिळणार नाही. No, you cannot criticize what you need. आणि ज्या गोष्टीची तुम्हाला गरज आहे त्याची तुम्ही टीका करू शकत Then नाही. you don't get it. मग तुम्हाला ती गोष्टी मिळत नाही. So this is very important. म्हणून ही खूप महत्वाची आहे. Okay, Father, those who are watching,
पिताले Those जे who are लोक going through पाहतात, financial problems, जे आर्थिक समस्यातून जात bless आहेत, them financially. त्यांना आर्थिक रीतीने आशीर्वादित Those who are कर. looking for a good job जे चांगल्या नोकरीसाठी with बघत good आहे promotion, आणि चांगल्या उन्नतीसाठी बघत आहे, receive in Jesus' name. प्राप्त करा येशूच्या नावात. Those who are going through any sickness and disease, जे कुठे आजार व रोगातून जात आहे, any part of their body त्यांच्या शरीराच्या कुठल्याही अंगामध्ये, has any defect, जर त्यांच्या शरीराच्या कुठल्या or अवयवामध्ये any काय sickness दोष or आहे disease किंवा काय आजार व रोग in आहे any part of their body, त्यांच्या शरीराच्या कुठल्याही भागामध्ये, I rebuke that sickness त्या आजाराला धमकवतो in Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. You know, if someone is believing in that tradition, or what do you call it, superstition जर कोणी अंधश्रद्धावर विश्वास करत आहे of किंवा putting परंपरा that horseshoe and all those things, की ते घोड्याची जी नाळ आहे ते घालत आहे आपल्या घराच्या पाशी, no, दारापाशी, you must not keep all that. आणि हे सर्व गोष्टी तुम्ही ठेवू नये. It brings evil. आणि ही दुष्टता आणतो That is idol worship. आणि ती मूर्ती पूजा आहे. No, you cannot do all that. Believe in Jesus. फक्त ईश्वर And God will विश्वास करा. bless you. आणि देव तुम्हाला Now, आशीर्वादित Father, करणार. I pray for any kind of fear. पिता कुठल्याही प्रकारच्या I भीतीसाठी rebuke प्रार्थना, that fear in त्या Jesus' name. भीतीला धमकावतो येशूच्या Any नावात. fear of uneasiness, आणि कुठलाही बेचैनी, fear अस्वस्थपणाच्या of भावना, death, मृत्यूच्या भय, fear of sickness and disease, आजार व रोगाची fear भय of this virus, आणि या विषाणूच्या भय, I rebuke that fear. त्या भीतीला धमकावतो. Be gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात. Any worries and tensions, कुठलाही तणाव व चिंता be gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात. Any kind of fights at home, आणि कुठल्याही प्रकारच्या भांडण misunderstand at home, किंवा गैरसमज जो घरात आहे, I stop the devil doing this in Jesus' आणि name. शैतानाचे हे सर्व काम आम्ही बंद करतो येशूच्या I नावात. command any spirit to vacate their houses in Jesus' name. आणि प्रत्येक दुरात्म्याला आज्ञा देतो त्यांच्या घराला सोडून जा, खाली कर येशूच्या I नावात. declare मी घोषणा no करतो, virus, कुठलाही no विषाणू, sickness, कुठलाही no आजार, plague कुठलाही shall महामारी come near your house. तुमच्या घराजवळ येणार In नाही Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. Don't worry. चिंता करू नका. This virus will not touch you. आणि हा विषाणू तुम्हाला हात लावणार नाही No, it cannot. आणि करू शकत You're a नाही. child of God. तुम्ही देवाचे लेकरू आहात. Believe that. ह्या गोष्टीवर विश्वास करा. I bless you all in Jesus' मी name. तुम्हाला सर्वांना I आशीर्वाद release देतो. anointing over your life. मी तुमच्या जीवनावर अभिषेक In मोकळा Jesus' करतो name. You येशूच्या know, नावात. the words are very important. आणि शब्द खूप महत्वाचे आहे. When the devil influences people to speak the words, ज्या शैतान लोकांना प्रभावित करतो वचन बोलायला, based on the words, आणि त्या वचनाच्या the आधारे devil builds his empire. आणि शैतान आपलं साम्राज्य बांधतो. But Holy Spirit told me, पण पवित्र आत्म्याने मला Christians don't speak words of heaven. की जे ख्रिस्ती लोक आहे स्वर्गाचे शब्दच बोलत नाही. In fact, they repeat what the devil is influencing people to speak. आणि खरोखर तेच बातचीत करत आहे, जो शैतान लोकांना प्रभावित करत आहे बोलायला, तेच गोष्टी ख्रिस्ती लोक पुन्हा बोलत आहे. You don't repeat what they say. आणि ते जे बोलत आहे ते तुम्ही पुन्हा बोलू नका. You have your own words of heaven to say. तुमच्याकडे स्वर्गाचे शब्द आहे बोलण्यासाठी. Say words and sow in your life. आणि शब्द बोला आणि तुमच्या जीवनामध्ये पेरणी करा. Amen. आमेन. Thank you so much for धन्यवाद. watching. And do share this message with व्हिडिओ everyone. पाहण्यासाठी आणि हा संदेश And प्रत्येक tomorrow, लोकांबरोबर what time शेअर we have? करा. 7:40. 7:45. Tomorrow, 7:45. उद्या 7:45 वाजता आहे परत As आपली the सभा. Lord leads, I will continue with this message. आणि जर प्रभूची इच्छा आहे तर मी हा संदेश चालू ठेवणार. Do come. तुम्ही या And keep praying for this virus thing. आणि या विषाणूसाठी प्रार्थना करत राहा That lockdown must be removed. की लॉकडाऊन काढले गेले पाहिजे All this, even on Saturday and Sunday. आणि शनिवार आणि रविवार उघडले गेले Yeah, पाहिजे. all these things. Pray. आणि ह्या सर्व Your गोष्टीसाठी prayer प्रार्थना. is very important because your words are very important. तुमच्या प्रार्थना खूप सामर्थ्यशाली आहे कारण If तुमचे you शब्द खूप don't use सामर्थ्य. your words to speak, जर तुम्ही तुमच्या शब्दाचा उपयोग करत नाही बोलायला, heaven cannot be built up. मग स्वर्गाची बांधणी होऊ शकत नाही. Yeah, because they are speaking so much. कारण बाहेरचे लोक खूप बोलत आहे. You must also speak तुम्ही देखील बोलले in prayer. प्रार्थनामध्ये. Thank you so much. God bless you all. आणि धन्यवाद. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. Okay.